चला 8वी पुढे आपल्याला दिलेलं आहे एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे 12427 स्क्वेअर cm. याच्यावरून आपल्याला सर्कलची रेडियस फाइंड करायची. रेडियस फाइंड करायची याचा अर्थ आपण फॉर्म्युला सुद्धा एरिया ऑफ सर्कलचाच लावायचा आहे. एरिया ऑफ सर्कल इक्वल टू एरिया ऑफ सर्कल फॉर्म्युला आपला पाय आर स्क्वेअर. त्याच्यानंतर एरिया ऑफ सर्कलची व्हॅल्यू दिलेली आहे 12474 इक्वल टू पायची व्हॅल्यू आपण घेतो 22/7. रेडियस दिलेलं आहे ना ते आर स्क्वेअर ॲज इट इज जसंच्या तसं राहील. त्याच्यानंतर 7 जो आहे तो इकडे डिवाइड करतो, इकडे जाताना मल्टिप्लाय करेल. 12474 इंटू 7 इक्वल टू इथे उरले 22 इंटू आर स्क्वेअर. या दोघांची जर मल्टिप्लिकेशन तुम्ही केली तर ती येणार आहे तुमची 87318 इक्वल टू हा 22 इंटू आर स्क्वेअर. लास्ट स्टेप 22 जो आहे तो इकडे मल्टिप्लाय करतो, तिकडे जाताना तो जाईल डिवाइडला. 87318 अपॉन 22 इक्वल टू आर स्क्वेअर. याची डिव्हिजन करा. याची डिव्हिजन केल्यावर आन्सर येईल तुमचं 3969 हे तुमचं आन्सर येईल रेडियस स्क्वेअरचं. आता हे रेडियस स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला याचं काढायचं आहे स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट तुम्ही फाइंड करायचं आहे. ही जी 3969 व्हॅल्यू ती कशी फाइंड करायची की ती कोणाचा स्क्वेअर आहे, आणि तो जो स्क्वेअर रूट येईल ती आली तुमची रेडियसची व्हॅल्यू. करा सॉल्व.